सुभेदार फॅमिलीचाच विषय निघालाय म्हणून ऑफस्क्रीन बॉन्ड तुमच्या सगळ्यांचा खूप छान आहे. हो म्हणजे आम्ही नेहमी सेटवर येतो, तुम्ही सगळे एकत्र असता, कल्ला करत असता. मला सांग की ह्या बॉन्ड बद्दल खरं तर मला ऐकायचंय की किती छान, आणि आता तर इतक्या वर्षानंतर किती आणखी असं बोलताना आणखी घनिष्ठ होतो, तसं हो. आता किती छान झालंय. खूप खूप छान झालंय. म्हणजे मी तुला सांगू का, आता प्रत्येकानं ना, तू अशी गप्प बसली असशील ना, तरी आम्हाला कळतं, अच्छा काहीतरी झालंय का तुझं? काय झालं? नाही काय नाही. काय झालं? काय नाही. अगं सांग ना काय झालं? माझं आणि मोनिकाताईमध्ये ना हे खूप आहे अगं. म्हणजे मी गप्प असले किंवा मी सकाळी गेल्यावरती गुड मॉर्निंग तरी नाही केलं ना, तरी होतं. काय झालं काल रात्री घरी? तुझं काय? एवढं आम्हाला एकमेकींचं कळायला लागलंय गं. खूप. आणि मी तुला सांगू का, आमची पूर्ण सुभेदार फॅमिली आहे. अर्जुन दादा असो, अश्विन असो, चैतन्य असो, आम्ही खूप मस्ती करतो. खूप म्हणजे ना शपथ खूप. एखाद्याला टार्गेट केला, की ह्याचं कधी तिकडे जातं ते कळतच नाही लोकांना. असं वाटतं अरे आता ह्याच्याबद्दल बोलत होतो ना, माझ्यावरती का? तर एक खूप मज्जा आलेली आहे, की असं डोळ्यातूनच कळतंय, की आता कोणाला टार्गेट करायचंय किंवा काय करायचंय किंवा काय मज्जा करायची किंवा कोणाला काय आवडत नाही किंवा कोणाला फार काय आवडतं, मग त्यांच्यासाठी आपण कसं अजून छान करू शकतो, हे आम्हाला कळायला लागलंय. आणि मोस्ट मी जास्त बोलेन मोनिकाताईबद्दल, आणि की तिचा ना मला खूप सपोर्ट आहे. कारण की मी असं कधी केलं नाहीये. म्हणजे तिने पण मला सांगितलं, की "तू ना स्वतःला प्रमोट करायला शिक." जसं मी तुला मगाशी सांगितलं, हो. की ती म्हणजे असंच आमचा एक विषय चाललेला, की आता काय करायचंय? तू आता म्हणजे मोनिका ताई मला नेहमी सांगते, "हे नसेल तर तू पुढे काय करणार आहेस? तू विचार केलायस का? करत राहा. काय करतेस? मग कुठे ऑडिशन द्यायला गेलीस? मग काय करायला गेली?" तर ती ना मला सतत बळ देत राहते, की मी काय करायला पाहिजे. ते थोडंसं असं वाटतं, की हां, तर तू का नाही काही हे केलं? तेव्हा असं वाटतं, की हां ना, ओके ना, मी आराम करते. पण नसतं, हे तिचं करेक्ट बोलणं असतं. हो. आणि की तिला ना, तिने माझ्यापेक्षा ना 4 पावसाळे जास्त बघितल्यामुळे तिला इंडस्ट्री खूप छान माहिती आहे. हम्म. आमच्या दोघींमध्ये 1-2 वर्षाचाच गॅप असलं तरी पण ती माझ्यापेक्षा जास्त इंडस्ट्रीमध्ये राहिली आहे. त्यामुळे तिला माहिती आहे, की आपण कसं राहिल्यामुळे लोकांच्या नजरेत राहू शकतो. हो. कशी आपण आपली. आणि तिनेच मला सांगितलं, की तुझं काम हे तूच मिळवू शकतेस. ते बाकी कोणी ठरवू शकत नाही. आणि तिकडे त्या सेटवरती पण माझ्या बाजूने उभं राहण्यापासून सगळं ती असते. तिचं जास्त सपोर्ट असतो मला. आणि असं असलंच पाहिजे कोणीतरी सोबत. आणि मला असं वाटतं की नेहमी मी तुमच्या दोघींचे खूप फनी रील्स बघत असते. आता तू बघितलंस ना अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला पण मी जाऊन एकटी राहिली, पण ती येऊन तिने मला मिठी मारली. हो. तो ना कसं आहे ना, कारण की तिला माहिती आहे, की कशावरती लोकं जास्त आवडतं किंवा काय करायला पाहिजेस मयुरी, तू अजून काय छान केलं पाहिजे. आणि तिचं ना खूप सपोर्ट असतं, की तू दिसली पाहिजेस. तू कलाकार म्हणून पण छान आहेस आणि तू दिसली पाहिजेस. लोकांना या कलाकाराची पण गरज असते. तू स्वतःला प्रमोट करत राहा, प्रमोट करत राहा. त्यामुळे मला ना तिचा एक वेगळा सपोर्ट आहे. आणि तिची पण जर्नी मला पूर्ण माहिती हो. असल्यामुळे प्लस माझी पण जर्नी तिला माहिती असल्यामुळे आम्ही खूप एकमेकींशी खूप बॉन्डमध्ये होतो गं. तसं माझं अश्विन आणि चैतन्य आणि अर्जुन दादा आणि ह्या लोकांबरोबर काय होतं, मस्ती मजा आणि होते सगळे. ओके. बरोबर म्हणजे अतुल दादांबरोबर आमचे वैचारिक विचार झाले येस. होतात किंवा मधुभाऊ आहे त्यांच्याबरोबर वैचारिक, मग नाटकाचं काय किंवा काय हे सगळं बोललं जातं. कल्पनाताई आणि ह्यांच्याबरोबर आमचं बाकीचं, आज मी हे घेतलं किंवा छान केलं, मग हा पिक्चर बघितला, मग असं झालं, मग असं झालं पाहिजे, हे झालं. पण मोनिका ताईबरोबर ना एक वेगळं आहे, कारण की मुळात आम्ही रूम पण एकत्र हो. शेअर करत असल्यामुळे पण एक आहे. पण रूममध्ये असल्यामुळे पण काय-काय लोकं अशी वेगवेगळी असतात. हो, हो, हो. पण आमचं असतं, की अरे तिकडे तिने तसं केलं. अगं इकडे हे असं झालं. म्हणजे सेम चुगली अशी मस्ती असते ना. आमचं गॉसिप असतं ना. आणि म्हणजे मोस्ट ऑफ ती मला खूप गोष्टीवरून सांगते, की असं-असं असतं, तसंच असतं. तर मी विचारते, "ताई ह्याचा अर्थ काय?" ह्याचा अर्थ असा-असा आहे किंवा मराठी इंग्लिश बोलताना माझ्या काही शब्दांचं असं थोडं चुकतं, तर ते असं आहे. बोल, बोल. मग ती माझ्याकडून 10 वेळा बोलून घेते. ती मला त्याचं मीनिंगचं हे मला खूप आवडतं. हे ना मला आधी कोण सांगणारं नव्हतं नीलम. हो. कारण की ह्या छोट्या-छोट्या गोष्टीवरून ना आपण समोरच्याला दिसतो आणि लोकं आपल्याला जज करायला लागतात. हो. तेव्हा मला तिने सांगितलं, की "तू तू तशी राहा, की लोकांना जाऊ दे लोकं तुझ्याबद्दल काय विचार करतात. खरी राहा, पण तू समजून पण घे, की समोरची लोकं कशी आहेत. तू इतपत त्यांच्यामध्ये घुसण्यापेक्षा किंवा त्यांच्यावरती एवढा प्रामाणिकपणे विश्वास ठेवण्यात, की ती लोकं प्रामाणिक आहेत का? हो. खरी आहेत का? हे पण बघायला शिक." जे खूप गरजेचं आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.